मुलगी वयात आली की तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधणं हे आईवडिलांचं कर्तव्य आणि जबाबदारी तसेच काळजीही लागते. मग मुलगा शोधणं म्हणजे फक्त पैसेवाला, नोकरीवाला एवढंच का? तर अजिबात नाही. मुलींसाठी योग्य जोडीदार निवडताना पालक म्हणून आपली दूरदृष्टी आणि जबाबदारी किती आदरणीय उपस्थित सर्व पालकवर्गांना मला सांगावीशी वाटते की माझ्या ज्या काही मैत्रिणी, ज्या काही महिला वर्ग असेल, अशा या विषयावर बोलण्यासाठी मी आज आहे, जो प्रत्येक पालकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. जो प्रत्येक मुलीसाठी योग्य जोडीदार निवडताना आईवडिलांनी जी काळजी घ्यायला हवी, ती काळजी आज आपण यामार्फत जाणून घेणार आहोत. ती दूरदृष्टी दाखवणं किती गरजेचं आहे. मुलीचे आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावे ही प्रत्येक पालकाची मनापासून इच्छा असते. तिचा संसार सुखाचा व्हावा यासाठी योग्य जोडीदाराची निवड करणे हे एक मोठे आणि जबाबदारीचे काम असते. मुलगी म्हणजे घराची लक्ष्मी. ती आपले घर सोडून, आपल्या सर्व ओळखीच्या नात्यांना मागे सोडून एका नवीन कुटुंबाचा भाग होणार असते. अशा वेळी तिला मानसिक आधार देणारा, तिच्या स्वप्नांना समजून घेणारा आणि तिला मनापासून आदर देणारा जोडीदार मिळणे हे तिच्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पालक म्हणून आपण काही गोष्टींचा खोलवर विचार केल्यास कदाचित या गोष्टी शक्य देखील होतील. पण बऱ्याचदा मुलगा शोधणं म्हणजे फक्त श्रीमंती पाहणं असं नाही बरं का. संस्कारही तितकेच महत्त्वाचे असतात. नाहीतर भरगच्च प्रॉपर्टी असून देखील अनेक मुलींचे आयुष्यही उद्ध्वस्त होतात. आज आपण समाजामध्ये अनेक उदाहरणं पाहतो. मोठं घर आणि पोकळ वसा असा त्याचा अर्थ समजला जातो. म्हणजेच त्या घरात आपल्या मुलींना जराही स्वातंत्र्य दिलं जात नाही. अशा मुली स्वतःचा कोंडमारा, स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात. अशा मुलींना स्वतःसाठी जगणं देखील कठीण होऊन जातं. मग अशा या मोठ्या घरांचा, श्रीमंत घरांचा आणि पैशावाल्या लोकांचा फायदा काय? तर अशा वेळी आपण आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार निवडणं, भले तो पैशाने कमी असू, पण कष्टाने आणि श्रीमंती वाढवण्यात तिच्याची ताकद असावी. काही गोष्टींचा खोलवर विचार केल्यास आपली मुलगी खऱ्या अर्थाने कुठे सुखी आणि समाधानी होईल याचा विचार प्रत्येक पालकाने करणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य निवड एक प्रेरणादायी कथा आपण पाहूया. पहा, एका राज्यामध्ये एक नावाचं छोटंसं गाव होतं. या गावात रमा आणि तिचे वडील राहत होते. रमा अतिशय हुशार, समजूतदार आणि मेहनती होती. तिने उच्च शिक्षण घेतलं होतं आणि तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी खूप अभिमान असा बाळगला होता. तिला तिचं स्वतःचं लग्न करायचं होतं. त्यासाठी तिच्या स्वतःचा जोडीदार शोधणं हे देखील तितकंच योग्य होतं. त्यासाठी तिने एक मोठं आव्हान होतं. अनेक स्थळं तिच्या वडिलांनी पाहिली. काही मुलं श्रीमंत होती, काहींना चांगली सरकारी नोकरी देखील होती, तर काही दिसायला देखणे होते. पण तिच्या वडिलांनी त्यांची पत्नी आणि तिच्या मुलगी रमाला घेऊन प्रत्येक स्थळ पाहत होते, कारण की त्यांना त्यांच्या सहमतीने निर्णय घ्यायचा होता. खूप श्रीमंत घरातून आलेली स्थळं, मुलाकडे खूप मोठा बंगला, अनेक गाड्या, अमाप पैसा, संपत्ती. मुलाचे आईवडील खूप काही बडेगंज श्रीमंत होते. तिचे वडील जेव्हा त्या मुलांना भेटायला गेले तेव्हा त्या मुलाने त्या वडिलांना स्वतःच्या आवडीनिवडी विचारल्या, करिअरबद्दल गोष्टी सांगितल्या, स्वतःच्या योजनांबद्दल सांगितलं, भविष्याबद्दल विचारलं असता त्या मुलाने घमेंडी स्वरात उत्तरं दिली, मला कसली चिंता नाही, माझ्या वडिलांनी भरगच्च पैसा कमवला आहे, मी आरामात आयुष्यभर माझं आयुष्य जाऊ शकतं. तिच्या स्वप्नांबद्दल किंवा करिअरबद्दल काहीही त्या मुलाने विचारलं नाही. त्याला फक्त रमाचं सौंदर्य दिसत होतं. त्यावेळेस तिच्या वडिलांनी त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा रिकामेपणा पाहिला. बाबा, मला हा मुलगा आवडला नाही, त्यांची मुलगी रमा म्हणाली. पैसा आहे पण विचारांची श्रीमंती अजिबात नाही. शंकरराव देखील हसले, म्हणजेच तिचे वडील. त्यांना वाटलं की काही दिवसांनी आणखी एक स्थळ आलं. मुलगा दिसायला खूप देखणा होता, खूप अभिनेत्यासारखा दिसायचा. तो बोलण्यातही गोड होता, पण त्याच्या बोलण्यात एक फक्त स्वतःची स्थिती होती, स्वार्थ होता. तो अहंकारी दिसत होता. तो रमाच्या शिक्षणाची किंवा तिच्या आवडीची चौकशी देखील करत नव्हता. त्याचे डोळे सतत मोबाईलवर होते. त्यावेळेस शंकररावांनी पाहिलं की त्याला ना त्या कुटुंबाबद्दल आस्था होती, ना भविष्याबद्दल. त्याला फक्त स्वतःच्या दिखाव्याची आणि प्रसिद्धीची चिंता होती. स्वतःवरच तो अहंकार बाळगत होता. तेव्हा रमा म्हणाली, बाबा, सुंदर चेहरा असून काय उपयोग जर मनच सुंदर नसेल तर? हा फक्त स्वतःच्या जगात रमलेला आहे. शंकररावांना देखील तिचं म्हणणं पटलं. एक जागृत वडील म्हणून ते मुलीच्या पाठीशी खंबीर उभे होते. शंकरराव चिंतेत पडले. त्यांना वाटलं आपण काहीतरी चुकीचं करत आहोत का? तेव्हा त्यांनी एक जुने मित्र, एक अनुभवी ते शिक्षक होते, त्यांच्या भेटीला ते गेले. शंकररावांनी त्यांना आपली चिंता सांगितली. तेव्हा ते शिक्षक देखील हसले आणि म्हणाले, शंकरराव, तुम्ही हिरा शोधत आहात, दगड नाही. हिरा लगेच सापडत नाही, तो पारखूनच घ्यावा लागतो. मुलीचं आयुष्य आहे. मुलीसाठी नवरा निवडताना
फक्त बाह्य गोष्टी पाहू नका, त्यांच्या अंतर्मनात देखील डोकावून पाहणं तितकंच गरजेचं आहे. शिक्षकांनी त्यांना एक गोष्ट सांगितली. पहा, एका बागेत 3 सुंदर फुलं होती. एक गुलाब, एक मोगरा आणि एक कमळ. गुलाब सुंदर होता, पण त्याच्या काट्यांमुळे त्याला जवळ करणे कठीण होते. मोगरा सुगंधित होता, पण तो लवकर कोमेजून जात असे. कमळ चिखलात उगवतं असे, पण ते पवित्र आणि स्थिर होते. ते म्हणाले, तुमच्या मुलीसाठी कमळासारखा मुलगा शोधा, जो परिस्थिती कोणतीही असो पण स्थिर राहील, तुमच्या मुलीला आधार देईल आणि तिच्या आयुष्यात सकारात्मकता आणेल, तिच्या स्वप्नांना दिशा देईल. शिक्षकांच्या बोलण्याने शंकररावांना एक नवीन उमेद, नवीन दिशा मिळाली. त्यांनी आता मुलाच्या बाह्य रूपांपेक्षा किंवा संपत्तीपेक्षा त्याच्या स्वभावावर, त्याच्या संस्कारावर, विचारसरणीवर आणि जबाबदारीच्या भावनेवर अधिक लक्ष केंद्रित केलं. काही दिवसांनी एक आदित्य नावाचा मुलगा स्थळ म्हणून त्यांच्या मुलीसाठी आला. एक मध्यमवर्गीय कुटुंबातला, फार श्रीमंत नाही. त्याला एक साधी नोकरी होती, पण तो खूप कष्टाळू होता आणि प्रामाणिक होता. जेव्हा रमा आणि तिचे वडील त्यांना भेटले, तेव्हा त्याने रमाला तिच्या करिअरच्या स्वप्नांबद्दल विचारलं. तिच्या शिक्षणाची प्रशंसा केली. त्याने सांगितलं की त्याला भविष्यात स्वतःचा एक छोटा व्यवसाय देखील सुरू करायचा आहे आणि तो त्यासाठी मेहनत करत आहे आणि तो नक्कीच तो व्यवसाय सुरू करणार आहे. त्याने आपल्या कुटुंबाबद्दल अगदी आदराने आणि प्रेमळपणे सांगितलं. त्याने शंकररावांना देखील विचारलं की त्यांची रमाकडून काय अपेक्षा आहे आणि तो तिच्या स्वप्नांना कसे पाठबळ देऊ शकेल, तिचे स्वप्न कसे पूर्ण करू शकेल. शंकररावांनी पाहिलं की आदित्यच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती पैशांची नव्हती, ती होती जिद्द, प्रामाणिकपणा आणि आदर याची. रमाच्या चेहऱ्यावर देखील समाधान होतं. तिला आदित्यच्या बोलण्यात, वागण्यात खरी आपुलकी आणि समजदारी दिसली. खरा जोडीदार असण्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. बाबा, हा मला मुलगा योग्य वाटतो. रमा म्हणाली, याला पैशांची घमेंड नाही, देखाव्याची ओढ नाही. हा माझ्या स्वप्नांना देखील समजून घेईल आणि त्या पूर्णत्वास नेईल आणि मला कायम साथ देखील देईल असं मला वाटतं. शंकररावांनी आनंदाने डोळे मिटले. त्यांना शिक्षकांचे शब्द आठवले. कमळासारखा मुलगा म्हणजेच आदित्य. कमळासारखा होता तो, जो आपल्या संस्कारात आणि चांगल्या विचारांमध्ये स्थिर होता, जो चिखलातून बाहेर येऊनही स्वतः मात्र पवित्र होता. रमा आणि आदित्यचं लग्न झालं. आदित्यने रमाला तिच्या करिअरमध्ये खूप साथ दिली. रमा आज एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहे आणि आदित्यनेही आपला व्यवसाय अगदी यशस्वीरित्या सक्सेस केला होता. त्यांचं ते सुखी आयुष्य समाधानाने भरलेलं होतं. यातून एकच शिकण्यासारखी गोष्ट आहे मुलींसाठी जोडीदार निवडताना बाह्य सौंदर्यापेक्षा, श्रीमंत देखाव्यापेक्षा आणि केवळ ऐहिक सुखापेक्षा मुलांचा स्वभाव, त्यांचे संस्कार, त्यांची विचारसरणी, त्यांची जबाबदारीची भावना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आपल्या मुलीचा किती आदर करतो, तो आपल्या मुलीच्या स्वप्नांसाठी किती प्रयत्न करू इच्छितो, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण खरा आनंद आणि स्थैर्य याच गुणांमुळे मिळतं. मुलांचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि मानसिक परिपक्वता. सर्वात प्रथम आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे पाहणं खूप गरजेचं असतं, ज्याकडे आपण खरंच दुर्लक्ष करतो. केवळ वरवरचे बोलणे पुरेसे नाही, त्याचे वागणे, त्याचे बोलणे, त्याचे इतरांशी असलेले संबंध, त्याची सहनशीलता, इतरांना समजून घेण्याची वृत्ती आणि त्याचे प्रामाणिकपणे बारकाईने तपासा. तो रागीट आहे का, व्यसनाधीन आहे का, खोटारडा आहे का, या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. ही गोष्ट आयुष्यभरासाठी त्रास देते. एक प्रेमळ, समजूतदार, शांत आणि जबाबदार मुलगाच आपल्या मुलीला खऱ्या अर्थाने साथ देऊ शकतो. तो केवळ चांगला पतीच नाही, तर एक चांगला माणूस असणे महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये भावनिक परिपक्वता असणे आवश्यक आहे, जेणेकरून तो आयुष्यातील चढ उतारांमध्ये समजूतदारपणाने वागेल आणि तुमच्या मुलीला देखील मानसिक समाधान, मानसिक आधार देईल. कुटुंबाची पार्श्वभूमी, संस्कार आणि स्त्रियांबद्दलचा आदर हे देखील केवळ मुलगा चांगला असून चालत नाही, तर त्यांचे कुटुंब कसे आहे हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या कुटुंबाचे संस्कार, त्यांची विचारसरणी, त्यांच्या घरातील स्त्रियांना मिळणारा मान सन्मान, एकमेकांशी असलेले नातेसंबंध आणि त्यांचा सामाजिक दृष्टिकोन यावर बारकाईने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. घरात सासू-सासरे कसे आहेत, नणंद आणि दीर यांचा स्वभाव देखील कसा आहे हे देखील पालकांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जर कुटुंब प्रेमळ, समजूतदार आणि मुलीला मानसन्मान देणारे आणि आधुनिक विचारांचे असेल, तर मुलीला तिथे जुळून घेणं सोपे होते आणि तिला जर एक नवीन आधार मिळतो. तिला आधार देणारी कुटुंब पद्धती अत्यंत गरजेची असते. आरोग्य, व्यसने आणि सामाजिक वर्तुळ. मुलांचे आरोग्य तपासणेही तितकेच गरजेचे आहे बरं का. त्याला काही गंभीर आजार आहेत का, याबद्दल स्पष्ट माहिती घ्यावी. कोणत्याही प्रकारची व्यसने
उदाहरणार्थ दारू, सिगारेट, जुगार इत्यादी गोष्टी आहेत का हे आवर्जून तपासा. व्यसने केवळ आर्थिकच नव्हे तर कौटुंबिक आणि मानसिक देखील शांती भंग करणारी असतात. त्याचे सामाजिक वर्तुळ कसे आहे, त्याचे मित्र कोण आहेत, तो कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये उठतो बसतो हे पाहणेही महत्त्वाचं आहे. संगत ही व्यक्तीच्या चारित्र्यावर परिणाम करते. वरील सर्व गोष्टींचा अगदी बारकाईने विचार करून आपल्या मुलीच्या सुखाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपण तिला एक सुरक्षित, आनंदी आणि समाधानी आयुष्य देऊ शकतो का? लक्षात ठेवा, प्रेम, आदर, समजदारी, विश्वास आणि सुरक्षितता यावर कोणत्याही नात्यांचा आणि सुखी संसाराचा मजबूत पाया हा रचला जातो. बऱ्याचदा आपले पालक आजकाल ही चूक करतात की मुलीसाठी जेव्हा मुलगा शोधला जातो त्यावेळी आपण फक्त तो मुलगा काम काय करतो, तो कोठे कामाला जातो, तो किती कमावतो, त्याच्या घरी किती श्रीमंत आहे, त्याच्या घरी घरदार आहे का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. नाही की त्या मुलाचं व्यक्तिमत्व तपासलं जात आणि नाही त्या कुटुंबाची सगळी काही ओळखही तपासली जात. तर खरं तर या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. माझी एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून प्रत्येक पालकांना ही विनंती आहे की जर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाचा विचार करत आहात तर या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर आयुष्याचा जोडीदार हा क्षणभरासाठीचा निवड नसते, ही आयुष्यभरासाठी तुमच्या मुलीसाठी तुम्ही निवडलेली गोष्ट आहे. ती किती आणि पारखून पाहणं हे प्रत्येक आईवडिलांचं खूप कठीण काम आहे खरं तर, पण हे काम करणं खूप गरजेचं आहे. कारण की आपली मुलगी खरंच आयुष्यभरासाठी त्याच्यासोबत सुखी राहणार आहे का या गोष्टीचा विचार आजच आपण करायला हवा. त्यासाठी तो मुलगा, त्या मुलाच्या सवयी, त्याचा स्वभाव या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर पैसा कमवणं किंवा व्यक्तिमत्व, कर्तृत्व या गोष्टी तर गरजेच्या आहेतच, पण त्याहून अधिक ती व्यक्ती कशी आहे, ती व्यक्ती म्हणून एक चांगली व्यक्ती आहे का, ती आपल्या मुलीला सन्मान देऊ शकते का, ती आपल्या मुलीच्या भावना जपू शकते का, हा भावनांचा खेळ जो असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा शारीरिक श्रमाने माणूस जितका थकत नाही तितका माणूस मानसिक स्ट्रेसने, मानसिकतेने, मानसिक जो आजार असतो जो आपल्याच लोकांकडून आपल्याला दिला जातो, अशा या मानसिकतेखाली जर आपल्या मुलींना जर वाचवायचं असेल तर या गोष्टींचा विचार आजच पालकांनी करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमधील मुद्दे जर तुम्हाला पटले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.